नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करणं चूक होती. मी राखी बांधून घ्यायला बहिणीकडे जाणार. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. योगेंद्र पवार यांच्या विरोधामध्ये दादांना निवडून येण्यास अडचण येणार नाही. पिंपरीमध्ये अनौपचारिक गप्पांदरम्यान पार्थ पवार यांचं वक्तव्य. तर संघटनेमध्ये कोणतेही पद न घेता निवडणूक लढवण्यापेक्षा पक्ष वाढवण्यावर भर देणार पार्थ पवार यांचं वक्तव्य. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच निरीक्षकाची नेमणूक. अजितदादा गटाकडून सुरेश पालवे यांची बारामतीच्या निरीक्षकपदी नियुक्ती. नाशिक शहरामध्ये मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप. मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. मनोज जरांगे शिर्डीमध्ये जोरदार स्वागत. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 4 वाहनं एकमेकांवर आदळली. विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जाताना घटना. पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान. 15 ऑगस्टपासून पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन सारसबागेतून यात्रेला सुरुवात होणार. 15 ऑगस्टला हडपसर आणि वडगाव शेरीमध्ये तर 16 ऑगस्टला भोसरी आणि चिंचवडमध्ये यात्रा जाणार. राखी पौर्णिमेनिमित्तानं 18 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस राज्यातील बहिणींसोबत संवाद साधणार. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांनी अडवलं. कल्याणकरांना घेराव घालत मराठा आंदोलकांनी जाब विचारला. विशाळगड अतिक्रमण आणि हिंसाचाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. अतिक्रमण विरोधी कारवाईच्या याचिकेवर सुनावणीवेळी निर्देश. आमदार संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे अधिकाऱ्यांविरोधात तक्रार. मंत्रालयाचे अधिकारी हजर राहत नसल्याची पत्रामध्ये तक्रार. अधिकाऱ्यांकडून कामं करण्यास टाळाटाळ होत असल्याचा देखील आरोप. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार मिलिंद नार्वेकरांचा कोकण दौरा. पश्चिम विदर्भातील महायुतीच्या बैठकीचं रवी राणा यांना निमंत्रण नाही. नवनीत राणा यांना देखील बैठकीचं निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक राजकारणामुळे निमंत्रण न दिल्याचा राणांचा आरोप. MCAचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी घेतली शरद पवार यांची भेट. अजिंक्य नाईकांनी शरद पवारांचे आभार मानले. MCA अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनी अजिंक्य नाईकांना दिला होता पाठिंबा. आमदार बबन शिंदेंचे बंधू रमेश शिंदेंनी घेतली शरद पवार यांची भेट. बबन शिंदे अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार. रमेश शिंदेंनी मुलगा धनराज शिंदे सोबत पवारांची भेट घेतली. नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटी रुपये मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय. बीडमध्ये 450 फूट भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. अकोल्यामध्ये आज हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली. महानगरपालिका परिसरामध्ये तिरंगा मोटरसायकल रॅलीचा समारोप. सांगली पालिकेकडून हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा मॅरेथॉन संपन्न. मॅरेथॉनमध्ये धावपटू, शाळकरी, विद्यार्थी, खेळाडूंनी देखील सहभाग घेतला. भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणामधून 36,374 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ. पाणीसाठा 29.35%वर. गेल्या 24 तासामध्ये 9,586 क्युसेकनं पाण्याची आवक. अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले. वर्धा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीमधील अनेक प्रकल्पांमधील जलसाठा असमाधानकारक. येलदरी जलाशयामध्ये फक्त 33.74% पाणीसाठा. परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे खरीप पिकं धोक्यात. मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी आणि कापूस पावसामुळे पिवळा. शेतकरी हवालदिल. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कारे गावात शेतकऱ्याला बोगस बियाणं दिल्याचं उघड. शेतकऱ्यांना सोयाबीनला शेंगा लागत नसल्यानं 1 एकर सोयाबीन उपटून फेकलं. भरपाई देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. जिल्ह्यामध्ये 4,41,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी. पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल.
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील कारंजामध्ये तणनाशक फवारणीनंतर सोयाबीन करपलं. 30 ते 30 शेतकऱ्यांचं सुमारे 100 एकरवर सोयाबीन पूर्णतः करपलं. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीमध्ये हरभऱ्याच्या भावामध्ये उच्चांकी वाढ. हरभरा 7,250 रुपयांवर. मात्र शेतकऱ्यांकडील हरभरा संपल्यानं व्यापारी वर्गाची सांदी. रत्नागिरीमधील फोर्निन्को धबधब्यावर पावसाचा जोर ओसरला तरी देखील पर्यटकांना बंदी घातल्यामुळे व्यापाऱ्यांचं मात्र मोठं नुकसान. पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद. पुणे स्टेशन त्याचबरोबर मंगळवार पेठ, स्वारगेट, ससून रुग्णालय परिसरामध्ये मुख्य भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद असणार. धाराशिवच्या गणेश मूर्तींना आंध्र प्रदेशसह कर्नाटकात मोठी मागणी. सध्या गणपती मूर्तींना रंगरंगोटी करण्याचं काम अंतिम टप्प्यात. अहमदनगरच्या पुणतांब्याच्या ग्रामस्थांचं 15 ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलन. पुणतांबा रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी रेल्वेंना थांबा देण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा सरसकट देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. वाशिमच्या मेडशी ब्राह्मणवाडा इथल्या 14 शेतकऱ्यांचं मेडशी बायपासवर आमरण उपोषण. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीच्या सुधारित मोबदल्याची मागणी. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करून योग्य मोबदला द्या. महामार्गाच्या समर्थनात शेतकरी कृती समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आक्रमक. हजारो शेतकऱ्यांसह मोताळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र तहसीलदारच नसल्यानं कार्यालयातच ठिय्या मांडला. यवतमाळच्या कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कृषी सहाय्यक देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भिवंडी वाडा मनोर या रस्त्याची मोठी दुरवस्था. रस्त्यामध्ये पावसामुळे मोठे खड्डे पडले. रस्त्यांवर मनसेचं रास्ता रोको आंदोलन. राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन. नायर जेजे रुग्णालयातील मेयो आणि पुण्यामधील ससून रुग्णालयाचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर. कोलकातामधील महिला निवासी डॉक्टरच्या हत्येचं राज्यामध्ये पडतं. डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्ड संघटनेचं बेमुदत संप. मिरजच्या शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांना काळ्या फिती बांधून केला सरकारचा निषेध. नागपुरातील शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर. कोलकाताच्या निवासी महिला डॉक्टरच्या हत्येची पारदर्शक तपासाची मागणी. नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आक्रमक. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यास अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. कोल्हापूरमधील महिला रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये आक्रमक. खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढत केक कापत निषेध व्यक्त केला. सांगोल्यामध्ये लोणारी समाज विविध मागण्यांसाठी आक्रमक. शहरामध्ये मोर्चा काढत बेमुदत उपोषणाला सुरुवात. जळगावच्या वरण गावात पाणी प्रश्नावरून ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. आंदोलकांकडून घोषणाबाजी करत ठिय्या. भंडारा जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक. खड्ड्यामध्ये झोपून मनसे कार्यकर्त्याचं आंदोलन. पुण्यामधील खड्ड्यांविरोधात आम आदमी पक्षाचं बँड बाजा वाजून महापालिकेसमोर आंदोलन. 8 दिवसामध्ये खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आम आदमी पक्षाचा इशारा. चिपळूणमधील लोटे एमआयडीसी परिसरामध्ये प्रदूषित पाणी. वारंवार तक्रार करून देखील प्रदूषण नियंत्रण मंडळानं दखल न घेतल्यानं मनसे आक्रमक. कल्याण डोंबिवली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचं 2 महिन्यांपासून काम बंद आंदोलन. श्रीकांत शिंदे यांनी सफाई कामगारांच्या आंदोलनाला भेट दिली. 450 सफाई कामगारांसंदर्भात बैठक घेऊन मुख्यमंत्री तोडगा काढला. चिपळूणच्या रामपूर गावामध्ये शेत नांगरणी स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांचा उत्साह. बावरे आणि फौजदार या जोडीनं जिंकली स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी. वर्ध्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत. आमदार पंकज भोयर, कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच शाळा भरवली. धोकादायक शाळेची इमारत बांधून देण्याची शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची मागणी. अमरावती अँटी करप्शन ब्युरोचे अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओंना पत्र. पत्रामधून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी माहिती मागितली. आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त मालेगावात बाजारपेठ सजली. आकर्षक राख्यांनी महिलांना भुरळ घातली. नागपूरमध्ये चिकनगुनिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मेयर रुग्णालयामध्ये रुग्णवाढीनं एका बेडवर दोघांना उपचार करण्याची वेळ. 180 खाटांवर 200हून जास्त रुग्ण.
अहमदनगरच्या जिल्हा पोलीस दलामध्ये फेरबदल. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानं 38 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार गावामध्ये कावड यात्रेचं उत्साहात आयोजन. भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. पालघरच्या गिराळे गावामध्ये जंगलामधून खैर तस्करी करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पकडला. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालकावर अखेर गुन्हा दाखल. बँकेमध्ये 242 कोटींचा अपहार प्रकरणामध्ये पोलिसांकडून 206 जणांवर गुन्हे. कोल्हापुरात सांबराची शिकार करणाऱ्या 5 जणांना अटक. गगनबावडा वनविभागाची कारवाई. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामधील कॉलेज परिसरामध्ये टवाळगिरी करणाऱ्यांवर कारवाई. कॉलेज महाविद्यालय परिसर या ठिकाणी असणाऱ्या पानटपरीवर देखील निर्भया पथकाची कारवाई. पुण्याच्या राजगडमधील तोरणा पानशेत रस्त्यावरील कादवे खिंडीमध्ये दरड कोसळली. बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील दरड बाजूला करत रस्ता वाहनांसाठी खुला करण्यात आला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये भरधाव कंटेनरनं 5 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. अपघातामध्ये चिमुकल्याचा मृत्यू. संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव नांदगाव रस्ता बंद केला. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पुरस्कारार्थींचं अभिनंदन.